नमस्कार, मी कल्पना तुमचे अगदी नवीन एक व्हिडिओमध्ये स्वागत करते। चला, मी गावाला आलेली आहे आणि आज सकाळी सकाळी घेवड्याच्या शेंगा तोडलेले आहे। आज पहिलाच दिवस आहे शेंगा तोडायचा आणि 2च जाळ्या निघालेल्या आहे, हाताळून दिलेला आहे। आता इथे बघा, आमचं मांजर पलंगावरती झोपलेलं आहे, त्याला खूप सुस्ती आलेली आहे आणि त्याची झोप चाललेली आहे। आता इथे बघू शकता, सकाळचे 8 वाजलेले आणि आपली तुळस पण खूप छान बहरलेली आहे। बघू शकता, एकच कुंडीमध्ये आम्ही इथे ना, म्हणजे हे मातीचं छान असं बनवलेलं आहे विटा लावून, आणि त्याच्यामध्ये 2 तुळशी लावलेले आहे। सुंदर बघा, तुळशीचे कलर पण दिसत आहे। त्याच्यानंतर बघा, आता इथे कोमलनी ना छान काकड्या तोडून आणलेल्या आहे। काकड्यांचा व्हिडिओ पण काही घेतला नाही, कारण का पाऊस बराच होता गावाला, काकड्या एवढ्या चांगल्या नव्हत्या। आता इथे बघू शकता, सकाळी सकाळी 8 वाजता गोधड्या धुवायचं काम चालू आहे। माझी पुतणी आणि जाव आहे, माझी मोठ्या जाऊबाई। आता त्यांनी काय केलं, अर्ध्या गोधड्या आज धुवायच्या, काही अर्ध्या उद्याकडे धुवायच्या, कारण का गावाला आहे ना खूप ऊन होतं आणि पावसाळा तर नव्हताच, 8-10 दिवसापासून पाऊस काहीच नव्हता। इथं पुतण्या पण आहे, त्याचं पण जे कोंबड्यांचं साहित्य ते धुवायचं काम चालू केलेलं आहे। सकाळी सकाळी मोटर चालू केलेली आहे। आता त्याच्यानंतर मग पाणी वगैरे भरून घेतलेलं आहे, मोटर चालू करूनच आम्ही पाणी भरतो। आणि आमच्याकडे गावाला नदी वगैरे आहे, पण खूप गढूळ पाणी आहे, त्याच्यामुळे मग आम्ही असं मोटर चालू करून इथेच गोधड्या धुवत असतो। आता 4 महिन्याचे बघा, गोधड्या पण बऱ्याचशा खराब होतात आणि आम्ही शेतामध्येच घर बांधलेले, त्याच्यामुळे पाहुणे वगैरे किंवा घरची फॅमिली पण मोठी, त्याच्यामुळे गोधड्या थोड्याशा खराब होतात। आता ऊन पडलंय, चला म्हटलं थोड्याशा गोधड्या धुवूया। आता याच्या बऱ्याचशा गोधड्या ह्या याच्यातल्या अर्ध्या धुवायच्या आज, काही बाकीच्या नंतर धुवायच्या। आता बघू शकता, इथे सुंदर वातावरण आहे। आता इथे बघा, पूजेचा स्वयंपाक चालू होता आणि ती चुल्यावरती चपात्या बनवते। आता बघा, जवळजवळ 20 लोक आहे आमच्या घरामध्ये। आता सकाळी 8 वाजता बघा स्वयंपाक चालू आहे आणि मी गॅसवरती वरणाला फोडणी दिलेली आहे आणि आळूच्या वड्या पण शिजायला ठेवलेल्या, तिच्या चालल्या आहे चपात्या। चला म्हटलं थोडासा व्हिडिओ पण बनवूया। चुल्यावरती चपात्या पण छान भाजल्या जातात। बाजूला बघा दूध तापत ठेवलेले, इतकं दूध संपलेले, पूर्ण पातीलं भरलेलं होतं। आता बाकीचं डेअरीला दिलेलं एवढं पातीलं भरून घरी ठेवतो चहासाठी। आता इथे बघा, तिच्या चालल्या चपात्या सुनबाईच्या। घेवड्याच्या शेंगा मी निवडून ठेवल्या, सुकी भाजी बनवायची। आता त्याच्यानंतर आता इथे बघा, शेंगा पण मला फोडायच्या आहे भाजीसाठी। आता ह्या शेंगा फोडून घेते मी आणि घेवड्याच्या शेंगाची भाजी बनवते। इथे बघू शकता, हे सुनबाईचेच मुलं आहे, माझे नातवंड। आता हे बघा, त्यांचं जेवण झालेलं आहे 8 वाजता आणि काकड्या खाताय आणि खाता खाता ते मोबाईल बघताय, बघू शकता। चला, आता दुपारचे सर्व जेवण वगैरे, भांडे वगैरे सर्व आवरून झालंय आमचं। आता इथे बघा 11 वाजले, ते बघा गावाला 10 वाजेपर्यंत ना सर्व स्वयंपाक वगैरे, जेवण वगैरे, भांडे सगळं काम आवरून जातं। आता इथे आमचं चालू आहे तंबाटी निंदायचं काम आणि काही बांधायचं पण काम चालू आहे। आता या मुलींना सुट्टीच होती, त्याच्यामुळं मग त्या पण बघा, त्यांना म्हटलं चला आता आपण तंबाटी निंदूया। आता मी पण इथे तंबाटी निंदायला सुरुवात केलेली। आपण सुरुवात केली का मग मुलं पण काम करतात, नाही तर मग आपण बसून राहिलं का मग कसं मुलं पण बसून राहतात। आता इथे बघा, काही जणी ना तंबाटी बांधताय आणि त्याला कसं बांधायला पण येतं, बांधायला पण सर्वांना, पण मग कसं थोडंसं त्याच्यासाठी बघा, मग ते कटिंग करायला कटर लागतं किंवा ब्लेड लागतं, ते जास्त नव्हते ना, ज्यांच्याकडे होते त्यांनी बांधायला सुरुवात केली। आणि हे बघा, मुली आहे, गवत जास्त नाही पण थोडं थोडं आहे, बघू शकता। पाऊस नाही, एकदम कडक झालेलं इथे जमीन। आता इथे बघा, जाऊबाई माझ्या, पुतण्या आहे, सर्वच आहे, सुनबाई वगैरे, आणि जवळच आहे, काही शेत काही लांब नाही आमचं, अगदी शेतातच आम्ही घर बांधलेले। बघा, याच्या समोर आपलं, त्या बाजूला समोर नवीन घराचं पण काम चालू आहे, ते पण तुम्हाला पुढे दाखवतेस। आता बघू शकता, गावाला बघा 8 वाजता गोधड्या पण एवढ्या 20-25 गोधड्या धुवून झालेल्या आहे। त्याच्यानंतर एवढ्यांचं जेवण वगैरे बनवून, गडी वगैरे सर्व आवरून
आता 11 वाजता बघा शेतात काम पण करताय सर्वजण. छान वाटतं गावाला बघा. इथे बघा ही सूनबाई आणि तिचा मुलगा आहे. तिनं सगळ्यांचं एवढ्यांचं स्वयंपाकाचं सगळं तीच बघते आणि शेतातलं पण काम करते. आता इथे ना चला म्हटलं आपण पण थोडं काहीतरी शेतामध्ये केलं पाहिजे, म्हणजे कसं थोडंसं आपली पण हालचाल होते. गावाला गेलं म्हणजे मी पण असं थोडंफार काम करतच असते, मला पण आवड आहे. आता इथे ना तंबाटी बांधायलाच सुरुवात केलेली आहे, कालच सुरुवात केलेली आहे. आणि इथं त्याच्याच बाजूला ना ह्या वावरामध्ये घेवडा लावलेला. इथे ना जावाई आमची आणि माझा पुतणा आहे, ते ना तारी ओढताय, म्हणजे फाउंडेशन झालेलं आहे त्याचं. आता इथे हा घेवडा तो पण निंदायचा आहे आणि तो पण बांधायचा आहे. पूर्ण वेल सोडलेले घेवड्याने. आणि एक दुसरा घेवडा आहे तो आजच आम्ही सकाळी तोडलेला आहे. सकाळी लवकर तोडला आहे आणि तो मार्केटला आता जाणार आहे नाशिकला. बघू शकता इथे आपल्या घराचं काम चालू आहे आणि टेम्पोमध्ये थोडंसं काही सामान होतं ते पण आणलेलं आहे. ते मुलं उतरवत आहे. आता हे बघा हे आमच्या घरचेच मुलं आहे सर्व. आता इथे बघा हे बांबू लावलेले आहे आणि आपलं आता इथे स्लॅबचं काम सुरू आहे. बघू शकता. आता इथे मी मध्ये काही जात नाही, एवढंच तुम्हाला दाखवते. चला भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद.